नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली आता सखीची खरी आई म्हणजे ओरिजिनल तेजस्विनी कामत सगळ्यांच्या समोर आलेली आहे। पण तरीही आता सगळ्यांच्या समोर जरी ती आलेली असली तरीही सरकारने आता नवीन कांड केलेला आहे। सरकारने स्वतःच्या हाताची नस कापून घेतलेली आहे आणि सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ही समोर आलेली आहे, ही खोटी बाई आहे, ती प्रॉपर्टीसाठी इथं आलेली आहे। परंतु आता कशा पद्धतीने कान्हा ही ओरिजिनल तेजस्विनी कामत म्हणजे ओरिजिनल सखीच्या आईची बाजू घेऊन सगळ्यांच्या समोर कसे पुरावे देणार ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आता कान्हा म्हणत असतो की ह्याच खऱ्या ओरिजिनल तेजस्विनी कामत आहेत। तेव्हा मात्र मनस्विनी म्हणजे सरकार ओरडायला सुरुवात करते, हे शक्यच नाहीये, ही माझी जुळी बहीण आहे मनस्विनी आणि हिनेच लहान असताना हिला माझ्या वडिलांनी हाकलून दिलेलं होतं। खूप स्वार्थी आणि अप्पलपोटी बाई आहे, म्हणजे जे सगळं स्वतःच्या बाबतीत असतं ते सगळं तेजस्विनीच्या बाबतीत ती बोलायला सुरुवात करते। ती सांगू लागते की हिने सगळं आतापर्यंत लुबाडलेलं आहे आणि माझ्या नवऱ्याने म्हणजे सखी तुझ्या वडिलांनी तुझ्या बाबांनी सुद्धा ती आपल्याकडे आली होती तेव्हा तिला हाकलून दिलेलं होतं। तेव्हा सखी आता कन्फ्यूज झाली आहे, दोघींचे चेहरे एकसारखे आहेत, गौतम सुद्धा तिथं आहे। तेव्हा मात्र आता खरी तेजस्विनी आहे ती सगळ्यांकडे जाऊ लागते, गौतमकडे येते आणि म्हणते, गौतम भाऊजी तुम्ही सांगा, तुम्हाला माहिती आहे ना खरं काय आहे। परंतु गौतम काहीच बोलू शकत नसतो, कारण कुल्फीला मारण्याची धमकी गौतमला दिलेली असते, त्यामुळे गौतम शांतच होतो। त्यानंतर ती परशूकडे येते, त्याचबरोबर श्यामलाकडे येते, सगळ्यांना ती विचारू लागते, परंतु सगळे मात्र शांत राहतात, सगळे सरकारला घाबरून असतात, कारण सरकार काय करेल याबद्दल काहीच कोणाला हे नसतं, अर्थ लागत नसतो। सरकार कोणत्याही तऱ्हेला जाऊ शकतं आणि काही करू शकतं, ही गोष्ट चांगलीच माहिती असते। तेव्हा मात्र ती म्हणत असते की दाग सखी बाळा ऐक। तेव्हा कान्हा प्रश्न विचारतो, सांगा सांगा तेजस्विनी कामत, सरकार सांगा तुम्ही की सखी हे नाव कोणाला सुचलं होतं, हे सखी नाव कोणी ठेवण्याचा विचार केलेला होता। अशा बेसिक गोष्टी तो विचारू लागलेला असतो, कारण त्याला माहिती असतं की ही बाई खोटारडी आहे। कारण सुरुवातीच्या पेपरवरची सही आणि तेजस्विनी म्हणजे सरकारची सही यामध्ये फरक आहे। त्यानंतर तर कान्हाने या सगळ्या गोष्टींचा छडा लावण्याचं ठरवलेलं असतं आणि आज फायनली ओरिजिनल तेजस्विनी कामतला तो घेऊन आलेला असतो। तेव्हा मात्र बरोबर तिथं चुकीचं उत्तर मिळतं, ते म्हणजेच ती सांगते की मी सांगितलं होतं हे सगळं राघवला, म्हणून तर राघवने सखी हे नाव ठेवलेलं आहे। तेव्हा मात्र सखी म्हणते की नाही, माझं सखी नाव हे बाबांनी ठेवलेलं आहे आणि बाबांच्या आवडीचं ते नाव आहे असं सखी सांगते। तेव्हा मात्र सखी शांतच होते। लगेचच मनस्विनी आता तिच्या हाताची नस कापून टाकते आणि म्हणू लागते की या बाईने मला उद्ध्वस्त करायला इथं आलेली आहे, आधीही माझ्या आयुष्यात भरपूर संकट आणलेली होती आणि आता सुद्धा ती मला उद्ध्वस्त करायलाच इथं आलेली आहे असं म्हणत गोंधळ घालायला सुरुवात करते। हाताची नस कापलेली आहे, सगळं टेन्शन स्वतःकडे घ्यायचं असतं आणि म्हणून ही सगळी तिची नाटकं चाललेली असतात। सखी लगेच धावत जाते, आई आई म्हणून तिला हाक मारते आणि तिच्या हाताला रुमाल बांधते, कारण तिच्या हाताला लागलेलं असतं। आरडाओरडा करू लागते, ड्रेसिंगचं साहित्य आणा, म्हणजेच फर्स्ट एड किट घेऊन या, फर्स्ट एड किट घेऊन या असं ती सगळ्यांना ओरडून सांगत असते। तेव्हा मात्र इकडे तिची खरी आई सांगत असते की अगं सखी ते सगळं खोटं आहे, सखी तिचा हा सगळा ढोंगीपणा आहे, तुझ्या लक्षात येत नाहीये का असं म्हणत ती सखीला समजवण्याचा प्रयत्न करत असते। परंतु मनस्विनी म्हणत असते की सखी बाळा, तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते, आणि आतापर्यंत मला सांग तुला कुठल्या गोष्टीत कमी पडलेलं आहे। मी प्रत्येक वेळेस तुझी साथ दिलेली आहे, तुझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि मान्य मी तुला प्रेम देऊ शकले नाही, पण राघव केला आणि त्यानंतर घराची सगळी जबाबदारी माझ्यावरती आली। परशू कसा आहे माहितीये तुला, गौतम काका तुझा कसा आहे माहितीये, तो दारू पिऊन फुल असायचा, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी माझ्यावर आली आणि मला खंबीर व्हावं लागलं असं ती सांगते। तेव्हा मात्र कान्हा म्हणतो की सखी मॅडम तुमच्या लक्षात येतंय का, बेबी सरकार लक्षात येतंय का, अहो आजपर्यंत तुमची आई कधी तुमचं नाव तोंडातून घेत नव्हती, आज अचानक बाळा बेटा हे सगळं काय बोलतीये, तुमच्या लक्षात येत नाहीये का, काय गोंधळ झालाय ते, तुम्ही वेड्यासारखा विचार करू नका, ही तुमची खरी आई आहे। मग आता सगळ्यांकडे तेजस्विनी जाऊन सांगू लागते, बोलत असते, पण तिच्यावर कोणीच विश्वास ठेवू शकत नाही। मनस्विनी म्हणते की बरोबर आहे, कसं कोण विश्वास ठेवणार आहे, तुझ्याकडे पुरावा काय आहे आणि कशावरून तू सखीची खरी आई आहे, कारण तू प्रॉपर्टी लुबाडण्यासाठीच आलेली आहे।
तेव्हा मात्र आता कान्हा म्हणतो की एकच गोष्ट आहे जी प्रूव्ह करू शकते की ही सखीची खरी आई आहे, असा विचार कान्हाने केलेला असतो. आणि कान्हा सगळ्यांच्या समोर सांगू लागतो की आता सखी मॅडम आणि ओरिजिनल तेजस्विनी कामत यांची DNA टेस्ट केली जावी आणि लवकरात लवकर रिपोर्ट मिळावेत असं कान्हाने ठरवलेलं असतं. आणि एवढं सुद्धा सांगितलेलं असतं की ओरिजिनल रिपोर्ट हवे आहेत. कोणी जर त्याच्यामध्ये गोंधळ घालणार असेल तर त्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. आता मात्र कान्हाने ठरवलेलं असतं. मग ओरिजिनल तेजस्विनी म्हणत असते की मला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे, परंतु सरकारच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो आणि तो रंग उडालेला जो चेहरा आहे तो त्र्यंबक, गौतम, कान्हा त्याचबरोबर सखी यांनी पाहिलेला असतो. पण आज सखीला मात्र तिच्या या मावशीबद्दल जरा जास्तच प्रेम उफाळून चाललेलं असतं. तिला प्रत्येक वेळेस वाटत असतं की ती आपल्याशी चुकीचं वागत आहे, ती आपली आईच असू शकत नाही. आज तिची खरी आई तिच्या समोर आहे तरीही तिला ओळखता आलेलं नाही. आता DNA टेस्ट करायचं ठरवलं जातं. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर प्रश्न उभा असतो, DNA टेस्ट केली तरी रिपोर्ट बदलले जाऊ शकतात. तेव्हा कान्हा म्हणत असतो की वेगवेगळ्या लॅबमध्ये DNA टेस्ट करायच्या आणि तुमच्याकडून आणि माझ्याकडून जे रिपोर्ट येतील त्यानुसार हे सगळं ठरणार आहे, असं कान्हाने सांगितलेलं असतं. परंतु कान्हाने मात्र एक आयडिया केलेली आहे. ऑन दी स्पॉट त्याने तेजस्विनी, ओरिजिनल तेजस्विनी आणि डुप्लिकेट तेजस्विनी या दोघींचेही सॅम्पल कलेक्ट केलेले आहेत आणि 2 टेस्ट करण्याचं ठरवलेलं असतं आणि त्याने त्याचे कॉन्टॅक्टसुद्धा वापरायला सुरुवात केलेली असते. इकडे मात्र आता मनस्वीला टेन्शन येऊ लागतं. मनस्विनी येते आणि त्र्यंबकला म्हणू लागते की आजच्या आज त्या डॉक्टरला बोलवायचं आहे, कान्हा कुठं जाणार आहे, काय करणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती मला हवी आहे. लवकरात लवकर मला त्या गोष्टी सगळ्या कळल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर आता त्र्यंबक म्हणत असतो की काय झालं सरकार, काय झालं. परंतु इकडे आता मनस्विनीच्या तोंडातून शब्द बाहेर पडतो, तो म्हणजे लवकरात लवकर हे सगळं करणं गरजेचं आहे त्या कानाने गोंधळ घालण्याआधी. आता मात्र सखी रडत असते. सखी म्हणत असते काय हे देवा, सगळं माझ्या पुढं काय वाढून ठेवले. इतक्या दिवस मी वेगळ्या पद्धतीने विचार करत होते, पण माझ्याच घरात माझी आई डांबून ठेवलेली आहे ही गोष्ट मला पटतच नव्हती. आणि ही गोष्ट कसा मी विश्वास ठेवू, कारण आउट हाऊसमध्ये या ओरिजिनल तेजस्विनीला बांधून ठेवले असं कान्हाने सांगितलेलं असतं. कान्हा म्हणतो ठीक आहे, 2 तासात DNA रिपोर्ट येणार आहेत आणि त्यानंतर सगळं खरं खोटं काय आहे ते सगळ्यांच्या समोर येणार आहे, असं कान्हाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र कान्हा आता इकडे ओरिजिनल तेजस्विनीला घेऊन तिथे बागड्या बसलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे ओरिजिनल तेजस्विनीला घेऊन तो थांबलेला असतो आणि DNA टेस्टचे रिपोर्ट येतात आणि DNA टेस्टचे रिपोर्ट दाखवल्यानंतर सखीच्या पायाखालची जमीन झरकते. म्हणजे सरकार ही सखीची खरी आई नाही आहे हे प्रूव्ह झालेलं असतं. आणि त्या क्षणी सरकार धावून आता कान्हाच्या अंगावर आलेले असते. कान्हा त्या क्षणी पुढे जातो आणि कान्हा मात्र इकडे खानदिशी आता त्या मनस्विनीच्या कानाखाली देतो. म्हणतो एखाद्या माणसाशी अशा पद्धतीने तुम्ही वागलेला आहात त्याचं हे सगळं तुम्हाला फळ मिळत आहे. चाळीतल्या लोकांना सुद्धा तुम्ही असाच त्रास दिला. इकडे राघव कामत त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना सुद्धा तुम्ही नोकर बनवून ठेवलेला आहे, त्याचे परिणाम आता तुम्हाला भोगावे लागणार आहेत, असं म्हणत त्याने तिच्या सनसनीत अशी कानाखाली ठेवून दिलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.